क्या बात आहे. कमाल धमाल गाण्यांच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमच्यासोबत धमाल कमाल गप्पा मारण्यासाठी आर अभिजितची एंट्री झाली आहे. Morning, morning masala. Morning, morning masala. हॅलो हाय नमस्कार आणि गुड वाली मॉर्निंग संभाजीनगरकर मंडळी. तुम्हाला पुन्हा एकदा मी यासाठीच गाण्यांच्या ब्रेक नंतर भेटायला येतोय, कारण तसंच कारण आहे. आज माझ्यासोबत जसं विक्रांत जयस्वालसोबत आपल्या ज्याच्याच थोड्या वेळापूर्वी गप्पा झाल्या होत्या, त्यांनी खूप जास्त माहिती सांगितली आहे मौखिक आरोग्याबद्दल, पण त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांचंसुद्धा कार्य तेवढंच मोठं आहे. डॉक्टर राजेश्वरी परदेशी जयस्वाल माझ्यासोबत आता स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. तुमचं खूप खूप स्वागत राजेश्वरी मॅडम रेडिओ देवगिरीमध्ये. थँक्यू अभिजितजी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर मला सांगा डॉक्टर राजेश्वरीजी, तुम्ही नेमक्या पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी जे म्हणतात, मला त्याचं पूर्ण उच्चार सुद्धा व्यवस्थित येत नाहीये, म्हणजे किती मोठा अभ्यास असेल तुमचा त्या गोष्टीबद्दलचा आणि किती मोठं कार्य असेल हे कळतंय मला. नेमकं काय हे नेमकं तुमचं क्षेत्र आहे, तुम्ही काय ट्रीट करतात मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये, हे आमच्या पूर्ण रसिकांना सांगा. पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे लहान मुलांना होणारे डोळ्याचे जे प्रॉब्लेम्स असतात, कमी दिसणं, ओके चष्म्याचा नंबर, तिरळेपणा, मोतीबिंदू, हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचे जे ट्रीटमेंट करतात त्यांना पीडियाट्रिक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणतो. ओके, म्हणजे किती सोप्या शब्दात बरं का मला कळालं. हे पीडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी हा शब्द एवढा कठीण वाटतो, पण तुम्ही एवढं सोप्या शब्द सांगितलं की तिरळेपणा आणि हे जे डोळ्यांना राहिले ना तो आहे. मला सांगा, यामध्ये ज्या लहान मुलांमध्ये ज्या केसेस असतात याबद्दलच्या खूप जास्त प्रमाणात आहेत, तर त्या तुम्ही कशा ट्रीट करता आणि किती वर्षांपासून करतायत? जवळपास मला वाटतं तुम्ही 5 वर्षांपासून गणपती नेत्रालयामध्ये कार्यरत आहात, बरोबर? तर तिथे तुमचा कसा अनुभव होता? गणपती नेत्रालयामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणावर पेशंट येतात, नांदेडपर्यंत, आणि त्याच्या पण बाहेरचे एरियाज, MP वरून पण पेशंट्स येतात आता. बापरे. तर ॲक्च्युली लहान मुलांमध्ये वेगवेगळे डोळ्याचे प्रॉब्लेम्स असू शकतात. त्यांना कमी दिसणं, त्याचं कारण म्हणजे चष्म्याचा नंबर, मोतीबिंदू, नाही तर वेगळा काही प्रॉब्लेम पण असू शकतो, मागच्या पडद्याचा रेटिना जे म्हणतो आपण त्याचे प्रॉब्लेम्स. तर याच्यामध्ये जे चष्म्याचा नंबर जो असतो ते आजकाल मोबाईलचा यूज जास्त होणं, याच्यामुळे चष्म्याचा नंबर येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे लहान मुलांमध्ये. तर त्यांना योग्य वेळेत चष्मा दिला गेला पाहिजे, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आता. मग जे आपण कॅटरॅक्ट म्हणतो, मोतीबिंदू, पीडियाट्रिक पेशंट्समध्ये पण, लहान मुलांमध्ये पण मोतीबिंदू असू शकतो, याचा अवेअरनेस खूप कमी आहे. तर लहान मुलांमध्ये जो मोतीबिंदू असतो, कॅटरॅक्ट, तर त्याचं पण योग्य वेळेस डायग्नोसिस, निदान होणं खूप जरुरी असतं. म्हणजे त्याचं प्रॉपर ट्रीटमेंट, म्हणजे ऑपरेशन करून मोतीबिंदू काढून पुढचं फॉलोअप्स वगैरे व्यवस्थित ठेवून लहान मुलांची पण डोळ्याची नजर जी आहे ती आपण नॉर्मलवर आणू शकतो. तर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे आहे की योग्य वेळेवर त्याचं डायग्नोसिस होणं खूप जरुरी आहे, गरजेचं आहे. आणि तिरळेपणा जो असतो, तर तिरळेपणा लहान मुलांमध्ये जन्मतः असू शकतो, नाहीतर मग मोठे झाल्यावर पण ॲक्वायर्ड स्क्विंट जे म्हणतो ते पण असू शकतं. तर तिरळेपणाचं पण ऑपरेशन करून डोळा सरळ करता येतो, याचं पण अवेअरनेस आधी खूप कमी होतं, आता ते वाढतं आहे, आणखीन पण वाढायला पाहिजे. तर 90% तिरळेपणा जो आहे तो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तिरळेपणामधून जे 90% तिरळेपणाचा प्रकार आहे तो आपण ऑपरेशन करून डोळे सरळ करू शकतो. अच्छा. आणि या पूर्ण तुमच्या या करिअर मध्ये 5 वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात, पण तुम्हाला किती असे पेशंट्स मिळाले असतील, लहान मुलं की ज्यांच्यामध्ये हा खूप जास्त प्रमाण वाढतंय? किती असे पेशंट्स तुम्ही ट्रीट केले असतील? लहान मुलांमध्ये जे मोतीबिंदू आहे त्याचं प्रमाण ॲक्च्युली कमी असतं, तरी 1500पेक्षा जास्त मोतीबिंदू मी ऑपरेट केलेत आत्तापर्यंत. त्यांचा जर व्यवस्थित फॉलोअप केला गेला, व्यवस्थित चष्मा देऊन आणि सगळी काळजी घेऊन, तर या मुलांची पण नजर 100% आपण करू शकतो, पूर्णतः ती येऊ शकते. येस. आणि आता हे जे तुम्ही ट्रीट करता त्या मुलांना, लहान मुलांना, अतिशय ही ना त्या लहान मुलांसाठी म्हणजे देवासारखीच गोष्ट आहे बरं का. म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीला समोरचं काहीच दिसत नाहीये आणि जेव्हा तुम्ही त्यांना दृष्टी देता, तर तुम्ही त्यांच्यासाठी देवापेक्षा काही कमी नाहीये. लहान मुलांचे कसे अनुभव आहेत प्लीज आम्हाला सांगा, की जेव्हा तुम्ही त्यांना ट्रीट केलं आणि त्यानंतर त्यांना दिसू लागलं, तो त्यांचा अनुभव कसा होता आणि त्याजोगे तुमचा अनुभव कसा होता? डोळ्यामध्ये जेव्हा लहान मुलांना मोतीबिंदू असतात तेव्हा त्यांना खूप कमी दिसत असतं, काही मुलांना तर बिलकुलच दिसत नसतं. तर असे मुलं थोडे सॅड असतात,
निराश असतात, त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला तेवढं हास्य वगैरे दिसत नाही. बरोबर. जेव्हा ऑपरेशन केल्यावर त्यांना नजर येते, आपण चष्मा देतो, चष्म्यातून ते बघतात, तेव्हा त्यांचं जे आनंद असतो त्यांच्या मनात आणि त्यांना ॲक्टिव्हिटी करण्याची जी इच्छा असते ते आपल्याला एकदम ड्रास्टिक चेंज जो आहे तो जाणवतो. आणि त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचं एक सॅटिस्फॅक्शन असतं डॉक्टरांसाठी पण, पेरेंट्ससाठी पण आणि लहान मुलासाठी तर ते खूपच म्हणजे जीवन त्यांचं बदलल्यासारखंच एक असतं. अगदी बरोबर. कारण डोळे हा असा अवयव आहे आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये की त्याने तो पूर्ण सृष्टी बघू शकतो, आईवडिलांना बघू शकतो, रंग बघू शकतो. तीच जर गोष्ट जर त्यावरती आघात झाला तर अतिशय जीवन पूर्ण अंधारमय होऊन जातं. पण तुम्ही त्याला एक उजेड देण्याचा प्रयत्न करता, ती खूप मोठी गोष्ट आहे. मी म्हणेन हे काम जे तुमचं आहे ते खूप अतिशय उल्लेखनीय काम आहे. मला सांगा, असे खूप सारे पेशंट येत असतील तुमच्याकडे की ज्यांच्याकडे तेवढे पैसे नाही आहेत. ऑब्व्हियसली कुणी सिंगल पॅरेंट असतं, कुणाची परिस्थिती तेवढी नसते व्यवस्थित, तर त्या पेशंट्सना तुम्ही काय ट्रीट करता आणि त्यांचं कसं ट्रीटमेंट होतं? मी जसं सांगितलं गणपती नेत्रालयामध्ये म्हणून मी कन्सल्टंट आहे, 5 वर्ष झालेत आणि आमचं हॉस्पिटल पण आहे संभाजीनगरमध्ये API कॉर्नरला. तर जे लोक अफोर्डिंग असतात ते व्यवस्थित ट्रीटमेंट करायला त्यांच्याकडे ते करू शकतात. पण ज्यांच्याकडे मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणा, तिरळेपणा म्हणा, पैसे नसतात, त्यांच्यासाठी योजना वगैरे वेगवेगळ्या स्कीम्स आमच्याकडे आहेत. वा. आणि OPD फीज वगैरे तर जी आहे ते जे नॉन अफोर्डिंग पेशंट असतात त्यांचं आम्ही घेत नाहीत. क्या बात आहे. म्हणजे तुमच्या वतीने तुम्ही ही त्यांच्यासाठी सेवा देता, ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे जर त्या पालकांना नाहीच हे, त्यांच्याकडे पैसेच नाही, ते अफोर्ड नाही करू शकत, तर ते त्यांच्या मुलांना दृष्टी नाही देऊ शकत आणि ती दृष्टी देण्याचं काम तुम्ही करताय. क्या बात आहे. मला सांगा, एवढ्या तुमच्या करिअरमध्ये असा कुठला अनुभव जो तुम्हाला एक वेगळी एनर्जी देऊन गेला पुढील तुमचं काम करण्यासाठी? आता एक लहान मूल म्हणजे 2 वर्षाचा मुलगा, त्याचे पेरेंट्स त्याला घेऊन आले होते आणि पेरेंट्स म्हणजे आई बाबा दोघे ब्लाइंड आहेत ॲक्च्युली. म्हणजे पप्पांना तर खूपच कमी विजन आहे आणि आईला पण म्हणजे 2 मीटरपर्यंत बघू शकते एवढीच विजन आहे. त्याच्या वडिलांना रेटिनाचा जेनेटिक प्रकार, अनुवांशिक जे आजार असतो तसा होता. अच्छा. आणि आईला मोतीबिंदू होता, जे की योग्य वेळेवर लहान असताना लक्षात आला नाही पेरेंट्सना. त्याच्यामुळे नजर जी आहे ती लो विजन, एम्ब्लायोपिया जे म्हणतो, तर ती ब्लाइंडच राहिली. तर असे पेरेंट्स असून पण त्यांनी त्यांचा जो लहान मूल आहे, आपण दोघे ब्लाइंड आहोत तरी आपल्या मुलातला काही प्रॉब्लेम आहे का म्हणून ते हॉस्पिटलला घेऊन आले. आणि त्याला दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू होता जेनेटिक प्रॉब्लेम्समुळे. तर ते दोन्ही डोळ्यांचा मोतीबिंदू ऑपरेट केला मी आणि त्याच्यानंतर तो मुलगा आता बघू शकतो. तर तो मुलगा, पेरेंट्सना ज्या गोष्टी सापडत नाही घरी, तो मुलगा शोधून देतो. तर पेरेंट्ससाठी पण ती एक खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि विशेष म्हणजे ते पेरेंट्स त्याच्या मुलाला वेळेवर फॉलोअप्सला एव्हरी टाईम घेऊन येतात. फॉलोअप्स मिस करत नाही आणि खूप कंप्लायंट आहे, ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित चालू आहेत. वा. म्हणजे हा अनुभव ऐकून म्हणजे तुम्हाला तर असं वाटलं असेल की चला, माझं शिक्षण आता सफल झालंय, आता काही कुठे म्हणजे त्यांना मोक्ष मिळण्यासारखीच ती गोष्ट तुमच्यासाठी झाली असेल. असे खूप सारे अनुभव असतील तुमच्या आयुष्यामध्ये आलेले. नक्कीच हे जे काम आहे तुमचं ते असंच पुढे वाढत राहावं, अशाच तुम्ही पेशंटला ट्रीट करत राहा. पण या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट मला तुमच्याकडून जाणून घ्यायची आहे की एक पालक म्हणून सुद्धा, आणि ही गोष्ट ना पालक विसरून जातात की त्यांच्या मुलांमध्येही लक्ष देणं, कारण मुलगा आहे, त्याचं वय वाढत चाललंय. कुठल्या वयाच्या स्टेजला त्या पालकांनी त्या मुलांमध्ये काही जर दोष आढळत आहेत, डोळ्यांमध्ये काय तिरळेपणा वगैरे होतोय, ती डायग्नोज कधी त्यांना समजलं पाहिजे की हे डायग्नोज आता नक्कीच झालं पाहिजे? आता याच्यामध्ये जे प्रीटर्म बेबीज असतात त्यांना रेटिनोपॅथी ऑफ प्री मॅच्युरिटी नावाचा एक आजार असू शकतो. त्यांचा रेटिना वेळेवर मॅच्युअर झालेला नसतो. अच्छा. तर अशा बेबीजना तर ॲक्च्युली जेव्हा जन्म होतो तेव्हा पीडियाट्रिशियन पण गाईड करतात की तुमचं डोळ्याचं चेकअप करून घ्यायला पाहिजे. तर साधारण 3 आठवडे 4 आठवड्यानंतर डोळ्याचं चेकअप करायलाच पाहिजे. म्हणजे जर रेटिना डिटॅचमेंट वगैरे असे जे प्रॉब्लेम्स असतात ते टाळता येऊ शकतात. बाकी दुसऱ्या मुलांमध्ये पण साधारण 3 महिन्यापर्यंत बाळ जर बघत नसेल, सोशल स्माईल म्हणा, बाळ मम्मीकडे बघत नसेल 3-4 महिन्यापर्यंत, तर मग चेकअप तर करायला पाहिजे. आणि रुटीन पण 6 महिन्याचं बाळ झाल्यावर पण डोळ्याचं चेकअप करणं जरुरी आहे. आधी या बाबतीत अवेअरनेस नव्हता, त्यामुळे डॉक्टरांकडून पण असं म्हटलं जायचं
पीडियाट्रिशियन वगैरेकडून की म्हणजे मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा डोळ्याचा चेकअप करू शकतो. पण आता सगळीकडे अवेअरनेस वाढलेला आहे आणि ही स्पेशालिटीज आता डेव्हलप झाली आहे. त्याच्यामुळे लहान मुलांचं पण लहानपणी डोळ्याचा चेकअप व्हायला पाहिजे. जनरली 8 वर्षापर्यंत डोळ्याची डेव्हलपमेंट होत असते. तोपर्यंत जे आवश्यक असेल चष्म्याचा नंबर बाकीच्या गोष्टी तर त्या ट्रीट केल्या गेल्या तर लेझी आय अम्ब्लायोपिया जे म्हणतो बरोबर, अगदी ते बरोबर. टाळता येऊ शकतं. नाही तर तोपर्यंत जर चष्म्याचा नंबर वगैरे असेल बाकी प्रॉब्लेम्स असतील आणि डोळ्याची डेव्हलपमेंट झाली नाही, डोळ्याला बघायची सवय राहिली नाही तर मग आळशीपणा येतो, त्याला आपण लेझी आय म्हणतो. आणि पुढे फ्युचरमध्ये ते व्यवस्थित नजर 100% नजर यायला खूप प्रॉब्लेम असतो. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे जेव्हा तिरळेपणा असतो लहान मुलांना तेव्हा बऱ्याच पेरेंट्सना असं वाटतं की अरे मोठं झाल्यावर याचं ट्रीटमेंट करूया, ऑपरेशन करूया. पण जसं मी सांगितलं की बायनोक्युलर विजन डेव्हलप व्हायला प्रॉब्लेम होतो आणि काही मुलांना तर चष्म्याचा नंबर दिला गेला नाही त्याच्यामुळे पण डोळा साईडला जातो, तिरळेपणा येतो. तर अशा मुलांना चष्मा पण लावायला पाहिजे आणि जर ऑपरेट करण्यासारखा तिरळेपणा असेल तर त्याचं पण ऑपरेशन वेळीच व्हायला पाहिजे. तर याबद्दल पेरेंट्सना पण खूप जागरूकता असणे जरुरी आहे. अगदी बरोबर. थँक्यू सो मच राजेश्वरी मॅडम, तुम्ही आज उपस्थित राहिलात आणि इतक्या सुंदर विषयावरती चर्चा केली. आणि हा जो विषय आहे तो खूप कमी लोक हाताळतात, खूप कमी लोक यावरती बोलतात. आणि लहान मुलांचा विषय म्हटल्यानंतर तो फारच लहानपणामध्येच डोळ्यांचे हे जे असे आजार होतात त्याबद्दल अवेअरनेस करणं ही खूप काळाची गरज झालेली आहे. त्याजोगी तुम्ही करत आहात. तुमचं कार्य असंच अधिक वृद्धिंगत होत जावं मी असं म्हणेल. आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून रेडिओ देवगिरीसाठी दिलात आणि आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना एवढी सुंदर माहिती सांगितली. खूप खूप अभिनंदन करेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात याबद्दल. थँक्यू सो मच अभिजितजी. आणि तुमच्या थ्रू आम्हाला हे अवेअरनेस स्प्रेड करायला मिळालं ती पण एक मोठी गोष्ट आहे आणि ते होत राहायला पाहिजे सगळ्यांकडून सगळीकडे. थँक्यू. अगदी बरोबर. थँक्यू सो मच.